Hello my dear friends. Today next topic is position of adverbs. Adverbचे पोझिशन सेंटेन्समध्ये कोणते असतात ते आता आपण बघणार आहोत. Adverbs can be put in different position in sentence. Adverb हे different पोझिशनला वाक्यात येत असतात. So there are a lot of exceptions. Adverbs can be kept in three main position. आता थ्री मेन पोझिशन कोणते आहेत ते आता बघूया. At the beginning, in the middle and at the end of a sentence. तर वाक्याच्या सुरुवातीला ॲडवर्ब येऊ शकतात किंवा वाक्याच्या मध्यभागी मिड पोझिशनला ॲडवर्ब्स असतात किंवा एंड ऑफ द सेंटेन्स किंवा वाक्याच्या शेवटी ॲडवर्ब असू शकतात. तर ॲट द बिगिनिंग, इन द मिडल अँड एंड ऑफ द सेंटेन्स, दीज थ्री मेन पोझिशन ऑफ ॲडवर्ब्स. नाव फर्स्ट इज फ्रंट पोझिशन. ॲडवर्ब ॲट द बिगिनिंग. तर ॲडवर्ब ॲट द बिगिनिंग म्हणजे ॲडवर्ब हे सेंटेन्समध्ये सुरुवातीला येत असतात. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सीज. फर्स्ट फॉर एक्झाम्पल, समटाइम्स आय कॉल हिम बाय हिज नेम. समटाइम्स म्हणजे आता या वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला ॲट द बिगिनिंगला ॲडवर्ब आला आहे. हे ॲडवर्ब कुठला आहे? ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. समटाइम म्हणजे कधी कधी. नाव ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. ही ऑलवेज ग्रीट हिज टीचर. आता या वाक्यामध्ये इन दिस सेंटेन्स ऑलवेज हे ॲडवर्ब मिड पोझिशनला आहे. अँड नेक्स्ट ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. हिज मदर गोज टू टेम्पल डेली. इन दिस सेंटेन्स हिज मदर गोज टू टेम्पल डेली. डेली हे ॲडवर्ब एंड ऑफ द सेंटेन्समध्ये आहे. वाक्याच्या शेवटी डेली हा ॲडवर्ब आलेला आहे. तर फ्रंट ऑफ पोझिशन, मिड पोझिशन अँड एंड पोझिशनला ॲडवर्ब येऊ असतात. ॲडवर्ब ऑफ मॅनर्स. सडनली द मॅन फेल डाऊन. सडनली ॲडवर्ब ऑफ मॅनर. ॲडवर्ब ऑफ मॅनर. द लिटल गर्ल क्विकली. इथं ॲडवर्ब हा मध्यभागी आलेला आहे सेंटेन्सच्या. अँड ही डान्स इन द पार्टी फुलिशली. इथं ॲडवर्ब हा वाक्याच्या शेवटी आला आहे. एंड ऑफ द सेंटेन्स. For adverb of time and place. Tomorrow. Tomorrow is also adverb. I am going to Mumbai. Tomorrow I am going to Mumbai. In this sentence, tomorrow adverb is coming at the beginning. Adverbs of time. The man has already paid the bill. This adverb mid position. And my father will leave for the US tomorrow. In this sentence, this adverb end of the sentence. So now we saw three position of adverbs: front position, mid position and end position. Adverb at the beginning, adverbs in the middle and adverbs at the end. Thank you.